हे आईंच्या संस्कारातून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठीचा आजचा हा पवित्र दिवस। आई वडिलाचं आपल्या मुलावर इतकं निस्वार्थ प्रेम असते। आई हे घराचं मंगल्य असतं, बाप हे घराचं अस्तित्व असतं। मुलाचं जीवन घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जाळतात आणि आई वडील आपल्या मुलावर कसे संस्कार करतात आणि किती कष्टातून मुलाचं जीवन निर्माण करतात। ऐका, कष्ट करो गाम गाळो, कष्ट करो गाम गाळो, किती दिला माशी आधार आई तोर तुझे उपकार, आई गा तोर तुझे उपकार, काया मंगळासाठी जिजविली काया, बाळासाठी जिजविली काया, काया 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 कधीतरी बापाचा बनेल बघा, स्वतःच्या बनेला एक छिद्र पडलं तर माणूस नवीन घेतो, बापाच्या बनेला 25 छिद्र आहेत पण नवीन घेत नाही। माझ्या मुलाचं जीवन निर्माण करायचं मी माझ्यावर खर्च करून कसा जमल, मन मारून जगतो त्याला बाप म्हणतात। अरे ढगाड गेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेले तुमचे आई वडील परत दिसणार नाही, तोपर्यंत सेवा करा बाळासाठी जिजाविली काया, बाळासाठी अरे दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईनं रक्ताचे 5 थेंब गाळले। 4 वर्षाच्या आईचं दूध प्याला, त्या दुधाची जरा जाण ठेवा। बाळासाठी जिजविली काया, शिरावर धरले स्वाधीन रक्त गाळून दूध पाजले, तुला कधी कळणार आई थोर तुझे उपकार, आई गा थोर तुझे उपकार, आई वडिलासारखं प्रेम नाही आणि ते प्रेम जाणं हे श्राद्धाला कीर्तन काय करायची, गेलेली माणसं परत येणार नाही, पण ज्यांना आई वडील आहेत त्यांनी इथून पुढे निस्वार्थ भावनेने आई वडिलाची सेवा करावी। काय आई वडिलाची अपेक्षा आहे, थकलेले आई थकलेले बाप दारात बसलेत, मी बाहेरून आले, आई जेवली का, बाबा तब्येत ठीक, 2 शब्द प्रेमानं गोड बोला, आई अख्ख्या गावात सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे। छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सामावलेला आणि ते जाणा चालतं बोलतं देत माये बाप केवळ काशी तेने नवजावे तेवताशी, आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रत्येकाचं तरुण पिढीचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून आज या परिवाराने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला।
हा सोहळा पाहण्यासाठी आईसाहेब हे लोकात नाहीत, पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात आहे आणि स्वर्गातून सोहळा पाहून ते इतके प्रसन्न होणार. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, 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 तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. तुका म्हणे तुका म्हणे माऊली पटाडे पॅटर्न आहे. हा एवढं सोपं नाही. गायन वादन, आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टव करून काय चाललं रे ह्यांचं, नेमकं का धावत्या एकमेकावर. धावणं नाही, ह्याला लय घासावे लागत. ती जिंदगी गेली काय त्यांचा सहा लागा नाही, चालतं त्यांच्या सपनात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं तेव्हा, तुझ्या नादाने माझं इसरलं पण तू नाही शिकला. तू घरी जा, तू पिठीचं भात फोडलं, टाळात बोट गवून घेतली, पकवात्याची शाई पाडली, येण्याची आता आरात वाढल्या, तू फक्त वदनी कवळ घेतात एवढ्या कामाचा तरी बस की बात नाही. हो एवढं सोपं नाही नाही. आज सगळेच रथ एका होणी बळीरे म्हणून आनंद. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सार म्हणजे हे प्रमाणे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. स्वर्गातले पूर्वज आई साहेब आज या परिवाराला, या कुटुंबाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण कुळाचं कल्याण होणार. आणि हे जी जुनी माणसं आहेत, ह्यांचं शालेचं शिक्षण जरी कमी असेल, पण व्यवहार ज्ञान, संस्कृतीचं शिक्षण त्यांच्या जीवनामध्ये टोकाचं होतं. आणि कष्टातून माणसं मोठी झाली. हो कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही. घामच गाळावं लागेल, कष्टच करावं लागेल. हा एवढं सोपं नाही. आज आमचे दोन्ही मृदंगाचार्य नुसते घामाने भिजून गेले. ते लोक म्हणतात लय पैसा पैसा आहे, घामाचा पैसा आहे. हा कीर्तनातले एक चाल म्हणजे एक चपाती पालवी महाराज जाग्यावर जिरी होती. मग कीर्तनात जर 22 चाली झाल्या, किती मुरगाळल्या पाहिजे. 3 चपात्या खात्या लोक मध्ये टाळ करील जेव. अरे तू टाळ घेऊन बघ म्हणजे तुला झटका कळल. हा भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. एवढं सोपं नाही. आणि म्हणून कष्टाशिवाय फलश्रुती नाही. म्हणून आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख हा काम करा मग खा, पण खायचं त्याच्यातलंच खा. कशातलं बी खाय, पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. बाकी हाना काय हाणायचंय ते. मग कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि सध्या ज्याला त्याला गर्व, ज्याचं त्याचं एक फिक्स वाक्य, मी शून्यातनं विश्व निर्माण. तू काय विश्वामित्र रे का काय बा विश्व निर्माण करायला. अरे तो विश्व निर्माण हे लोकांनी म्हणलं पाहिजे, स्वतःला सांगायची गरज नाही. ते आपोआप दिसलं पाहिजे मी विश्व निर्माण केलं. कोणाला पदाचा, कोणाला रूपाचा, कोणाला कलेचा, कोणाला कर्तृत्वाचा. नुसता गर्व नको. ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला इच्छित असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात वा वा वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व गावात नाही. पुढे गेल्यावर येड ती त्याने तर गावचं वाटोळ केलं. हे चमचे
तोंडावर गोड बोलायचं, महाग काड्या करायच्या. आणि ज्या आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, तो जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडे आलाय का? सगळीकडे जाय, फॉर्म मध्ये या. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, उदासी भरणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे झळक्या रोगाचे लक्षण आहे बरं का. आता लक्षणं सांगितलं, औषध बी सांगावं ना. ह्याचं औषध फक्त महाराष्ट्रात एका गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास किंमत असेल. त्या गावचं नाव आहे दिहो, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा हे औषध आहे. आणि त्या गाथा रूपी औषधात अनेक प्रकार आहेत. काही इंजेक्शन आहेत, काही सलाईन आहेत, काय गोळ्यात. सुरुवातीला फक्त प्राथमिक उपचार गोळ्या सांगतो, इंजेक्शन ती घरी गेल्या वाचा. जळके रगोली पहिली गुळी, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. चित्त निर्मळ ठेव, पहिली गोळी. तेवढ्या नाही गुणाला तर संध्याकाळी अजून एक डोस द्यायचा. मोकळे मन रसाळवाने, मन मोकळं ठेवा आणि चित्त निर्मळ ठेवा. जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची. आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातलं कीर्तनकार, एकाने संस्था टाकली, दुकान टाकलं, कारण सगळ्यांनी सहकार्य. आपली माणसं मोठी कराय, बाहेरच्या येऊन लुटून ह्याला आपल्याला आपली किंमत कळाना. अरे गावातला माणूस जर तालुक्याच्या राजकारणात चमकत असत, गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या वडू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. एवढा जरी आजच्या कीर्तनात ध्यानात ठेवलं तरी खरी श्रद्धांजली अर्पण झाली आईंना. आणि जे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही, देव सुद्धा त्याचे झाडं जडते होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राट, मध्यावर ठाम राठ, संकट आल्यावर डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा तरबेज असेल थकू नका यश मिळून पण जरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. एवढीच बाराकडे भरपूर झाली तुम्हाला. आता सगळे एकदा सांगितले बी लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लई गोळ्या एकदाच खाल्यावर चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या उन्हात आणण्याच्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल पण सुरुवात काय, कष्ट करा आणि कष्टातून माणसं मोठी होतात. असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणून अभ्यासाशी काही सर्वदा दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळ, अभ्यासवनी गहन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष जे. आणि म्हणून हे कष्टातून यांच्या जीवनामध्ये हे सगळं हे वैभव, मुलांवर एवढं सगळं व्याप्ती त्यांची जी आहे, हे आई वडिलांचे संस्कार आणि कष्टातून माणसं मोठी झालेली. म्हणून तरुण पिढीने कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. छत्रपतींचे हेच विचार आपल्या जीवनामध्ये आणा. 393 वर्ष होऊन गेले, अजूनही छत्रपती जसे तसे आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाचे याने धरती पावन झाली. त्या छत्रपतींची आपण मावळे आहोत, म्हणून तरुण मुलांनी त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवणं ही काळाची गरज आहे. विडवलं आज हे 3 बंधू आहेत, पण यांच्या कुटुंबात एक विचार आहे. कारण ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एक रहा. समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, पण धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी सर्वांनी एक होणं ही काळाची गरज आहे. एकेला किंमत आहे. आणि ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार, रेडा बोलवला आणि भिंत चालला, हा मोठा चमत्कारच नाही. माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविले मांदी वैष्णवांच्या. 18 पगड जातीतला वारकरी समाज एका छत्राखाली आणला, ज्ञानदेव रचेला पाया. हे ज्ञानोबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, संघटन कौशल्य. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजगोपाळ लाया वाटी. आणि हे ज्यांच्या कृपेने झालं ते निवृत्ती दादा, त्यांच्याविषयी नामदेवराय म्हणतात, सांगतील ज्ञान म्हणतील खून, नयेचे साधन निवृत्तीचे. निवृत्ती दादा सारखी साधना या जगाच्या पाठीवर नाही, ज्ञानोबाऱ्यासारखं ज्ञान नाही. परब्रह्म डोळा दावायसे म्हणती, कोणा नियुक्ती ज्ञानोबा. लोक म्हणते ना आम्ही तुम्हाला भगवंत दाखवतो, परब्रह्माची ज्ञानोबाऱ्यामध्ये नाही. कोणा नियुक्ती ज्ञानोबाची. ज्ञानोबा सारखं काय ज्ञान आहे का? जमणार नाही. ज्ञानोबाचं ज्ञान आणि सोपान काकाचा एकांत, सांगतील अर्थ करतील परमार्थ, नय हा एकांत सोपानाचा. निवृत्तीदाताची साधना, ज्ञानोबाऱ्याचं ज्ञान, सोपान काकाचा एकांत आणि आदिमाया शक्तीचं गुह्य या जगाच्या लक्षात येणार नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात. नामा मान देवा सांगून काही, नामा मान देवा सांगून काही, नामा मान देवा
ऐसे कौन होने नाजर कौन होना ऐसे कौन होने नाजर ऐसे कोनी होने नाजर ऐसे कोने ऐसे कोनी होने नाजर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव नामा मनी देवा सांगून या काही नये मुक्ताबाई गुह्य तुझे. मुक्ताबाईचं गुह्य, मुक्ताबाईचं वय लहान आहे पण अधिकार सांग देव म्हणे आणि आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून आदिमाया शक्ती या चार भावंडाचं वर्णन करताना नामदेव म्हणतात आता ऐसे कोणी होणे नाही असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या समस्त साळुंके परिवाराने केलेलं आहे आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज सर्व क्षेत्रातील समाजकारणातील राजकारणातील संप्रदाय क्षेत्रातील सर्व रती महारथी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे माझे अत्यंत प्रेम करणारे, मी सुरुवातीलाच म्हणलं की दादा येणार आहेत, जे आमचे बाळासाहेब दादा साळुंके
आणि आमचे ताईसाहेब सुद्धा, आमच्या मीनाक्षी ताई सुद्धा आज सहकुटुंब सहपर लक्ष्मीनारायण जोडीनं या ठिकाणी, कारण घरातलाच कार्यक्रम आहे ना साळुंके परिवारातला. आणि दादांचं व्यक्तिमत्व असं आहे, मी नेहमी सांगतो की त्यांचं काम रोखठोक असतं, स्पष्ट वक्ता, होईल ती यस तर यस, नो तर नो. त्याच्यामुळे मला आवडीचे जी माणसं आहेत त्याच्यात दादा एक आहेत. आणि त्यांची आणि त्यांची एक वेगळी विचारसरणी, आमची वेगळी विचारसरणी, पण आमचं नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर फोनवर सुद्धा चिंतन होत असतं मायबाबा. आणि समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रातला त्यांचा सखोल अनुभव. आणि वयाने जरी ज्येष्ठ असेल तरी मित्रासारखं सगळ्या व्यक्तिमत्वाच्या गटामध्ये त्यांचा अत्यंत प्रेमाचे संबंध असे आमचे दादा. त्याच्यामुळे आळसुंदे गावात एक तिकडं राजकारणात आणि एक इकडं संप्रदायात, आळसुंदेची भूमीच भाग्यवान म्हणावं लागेल. आज बरेच आळसुंदेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दादाही या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले, म्हणून दादांना मनापासून मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, माझ्या मुलासारखं प्रेम करणारे आमचे कर्जतचे नगरपंचायतचे माझे उपनगराध्यक्ष आणि पंचायत समितीचं सभापतीपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे, असे आमचे बापूसाहेबजी नेटके मेजर साहेब सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांचं विशेष योगदान असतं. मेजर सुद्धा सहपरिवार आईसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही मनापासून धन्यवाद. तसेच कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक आमचे अमृतराव काळदाते, दरवर्षी माऊली मंदिराचा कार्यक्रम म्हणलं की पाण्याचं नियोजन त्यांच्याकडेच असतं. पंक्तीसाठी सौजन्य जिथं कमी तिथं आम्ही, असे त्यांचं अत्यंत माझे अगदी मैत्रीपूर्ण संबंध. आणि अमृतराव तो उपस्थित आहेत, आमच्या नगरसेविका, म्हणजे ते नाहीत नगरसेवक, खरे आमच्या ताईत नगरसेविका हर्षदा ताई काळदाते, ताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित. आणि प्रत्येक कार्यक्रमात कर्जत तालुक्यामध्ये कुठेही सहपरिवार आणि खूप प्रेमानं सर्व ही मंडळी माझ्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करतात. आणि सगळ्या कर्जतकरांचंच माझ्या विशेष प्रेम आहे, म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर 8 राज्यामध्ये कीर्तने केली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जानेवारीमध्ये दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आले. तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे. राम मंदिराच्या निमित्तानं भारतातल्या नागरिकांनी जानेवारीमध्ये दुबईमध्ये कीर्तन ठेवलं, असा कार्यक्रम केला दादा. आणि दुबईमध्ये गेल्यावर शिस्त लक्षात येते, काटेकोरच माणसं. रस्त्यावर जर एखादा माणूस रोड क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी अगोदर थांबते. प्रसाद महाराज आधी माणसाला प्राधान्य, तुम्ही रोड क्रॉस करा मग आम्ही जातो. 15 फूट तिथं जाऊन जर थांबला, ब्रेक दाबला आणि तो जर दचाकला तर ₹1,00,000 दंड आहे. नुसता माणूस दचाकला तरी, आपल्या दचकत नाही गचकी होती, घासून नेत्यात. परवाच पुण्यात बघितलं, त्या मोठ्या उद्योगपतीच्या पोराने 2 माणसं जागेवर मारली, पण तरी बी त्याला काहीतरी 1-2 दिवसाची शिक्षा दिली, सोडून दिलं. म्हणजे खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी आणि खोटं बसतं पाटकुळे, हे असं झालंय सध्या जगामध्ये. पण तिथं शिस्त, रस्त्यावर थुकला की ₹1,50,000 दंड आहे. हा, लोक सुद्धा आतली आत गिळीत होती, म्हणले नको रे बाबा, कुठून एवढा दंड भरायचा, एवढं सोपं आहे का काय. सांगण्याचा उद्देश, मी म्हणलं दुबईमध्ये लय पैसा आहे. ते म्हणले महाराज आमच्या दुबईमध्ये पैसाच नाही, खरा पैसा तुमच्या मुंबईमध्ये, पण लोकांनी दाबून ठेवलाय. म्हणले गोरगरिबापर्यंत जाऊन देत नाही. तर एकट्या मुंबईमध्ये इतका पैसा की 7 दुबई तयार करते, इतका पैसा नुसता एकट्या मुंबईमध्ये, पण आपल्यापर्यंत कोण येऊन देतो मायबाप. त्याच्यामुळे वरच्या लेवलला सगळं चालू आहे. आणि गाव बदलण्यासाठी, देश बदलण्यासाठी 2-4 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट नेतृत्व तसं पाहिजे, दुसरी गोष्ट समाजात एकी पाहिजे, तिसरी गोष्ट नियम कडक पाहिजे, आणि चौथी गोष्ट समाजाचीच अशी भावना पाहिजे की आपल्याला बदलायचं. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. गावातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की आपलं परिवर्तन व्हावं, आपलं गाव विकासाच्या दिशेने जावं, तर त्या गावामध्ये क्रांती होत असते. आणि हे असे जग पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की मायबाप, आता अमेरिकेवाली कंपनी महागाईत म्हणली, आता तिथं झालं हिथं या, पण आता तिथला विजा मिळायला टायमिंग लागतो. 6 महिने विजाच मिळत नाही अमेरिकेचा. नाही तर दुबई झालं की अमेरिकेवाली पेटल्यात. आता ती म्हणली इकडं तुमचा कीर्तन सोहळा करायचा. सांगण्याचा उद्देश हा संप्रदाय वाढवणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं आपलं कर्तव्य. कारण आपला संप्रदायचा असा की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, किंवा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जगामध्ये संप्रदाय वाढावा ही तरुण पिढीची असणारी जबाबदारी आहे. या निमित्तानं सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं. सर्व गायक वादक मंडळीने गोड साथ केली. आमचे प्रसाद महाराज संस्थेसहित उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्याच आता त्यांचं शिबिर चालू होतं, आता त्याचेही सांगता 1-2-3 दिवसावर आहे. लहान लहान मुलं घडवण्याचं खूप मोठं कार्य ते करतात, त्यांना धन्यवाद. वेळात वेळ काढून आमचे विकास महाराज देवडे हे या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आपल्याच शेजारी गणेशवाडीमध्ये त्यांनी सुंदर असं बाळूमामांच्या मंदिराचं प्रारंभ काम हातात घेतलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ते सुद्धा काम अगदी प्रगतीपथावर आहे. सगळ्या वारकऱ्यांच्या
आशीर्वादानं ते मंदिर सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं. महाराष्ट्रभर ते सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबाराची सेवा करतात, त्यांना मनापासून धन्यवाद. सर्व मंडळी, प्रवीण महाराज, आमचे राऊत महाराज, पालवी महाराजही उपस्थित झाले आणि माझे गुरुवारी आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्याच आशीर्वादानं ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आहे. भाऊंच्या चरणी मी नतमस्तक होतो. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. तुकोबाराय वैकुंठमन सोहळ्याचा अभंग होईल. पुंडलिकावर देव म्हणल्या बसल्या ठिकाणून सर्वांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करायची आहे. नंतर श्रद्धांजलीपर आलेले मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करतील. 5 मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होईल. कुणी उठायचं नाही, सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. आम्ही जातो